श्रावणातल्या शेवट शनिवार रविवार हा यात्रेचा दिवस असतो। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। श्रावण महिना म्हटला आणि तासगाव तालुक्यातील सावळज हे नाव तुम्ही जर ऐकलं तर आपल्या मनामध्ये एकच गोष्ट येते की जी सावळ सिद्धाची यात्रा की जी श्रावण महिन्यामध्ये शेवटच्या शनिवार आणि रविवार असते। आणि याच दिवशी आज जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण या मंदिराचा परिसर जो कसा भाविक भक्तांनी जो गजबजून गेलेला आहे तो देखील आपण पाहूयात, देवाचे दर्शन देखील घेऊयात। त्या ठिकाणी गावकऱ्यांनी मिळून आरास कशी केलेली आहे देवासाठी, जे परिसर जो आहे मंदिराचा तो देखील आपण पाहूयात आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये कोणकोणती बाकीची जी मंदिरं आहेत ती देखील आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्याचप्रमाणे हे जे सावळज आहे, सावळजच्या पंचक्रोशीतील जी 10-12 गाव आहेत त्या गावांच्या मिळून जी सर्वात मोठी यात्रा असते, त्या यात्रेला या पूर्ण पंचक्रोशीतील जी गावं आहेत त्यामधील जे नागरिक आहेत, भाविक भक्त आहेत ते येत असतात आणि यात्रेचा आणि आपल्या सावळ सिद्धाचा या ठिकाणी भक्तीच्या वातावरणामध्ये सर्व जो उत्साह आहे तो साजरा करत असतात। तर आपण जाऊयात आता मंदिराकडे आणि त्याच्यानंतर जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये नक्की कसं आहे, गर्दी किती आहे हे सर्व आपण जाणून घेऊयात। तर मित्रांनो, हे जे देवस्थान आहे त्या देवस्थानची माहिती त्याचप्रमाणे जो परिसर आहे तो आपण पाहणार आहोत। पंकज कोळी हे आपले मित्रच आहेत, त्यांच्यासोबत आणि सर्व जी माहिती आहे ती सुद्धा आपण जाणून घेऊयात। म्हणजे अशी यात्रा आमचे सालाबाद प्रमाणे भरते, भरपूर मोठी असते। मध्ये पावसाळा चालू झालं त्यामुळे यात्रेला सगळ्यांना आमच्या प्रतिसाद कमी झाला, पण ही माणसं म्हणत होती। पण आमची यात्रा आता चांगली चालू आहे। या गडीला तर यात्रा आमची चांगली चाललेली आहे। पाणी पिणे माणसांना प्रश्न होता, पाणी पिणे आम्हाला काय देवाण दिलेलं आहे, निसर्गाने पाऊस पडलेला आहे, यात काही खोटं नाही। आणि आमच्या देवळाचे पहिल्यापासून जे तुम्ही बघताय ते आहे ते देवस्थान जुन्या माणसापासून चालू आहे। आता आपण देवळात या जाऊ, आपण मुख्य द्वारासाठी जाऊ। चला बाय। वरती नगरखाना, वरती नगरखाना या। ही आमची परंपरा आहे। सालावादप्रमाणे जी यात्रा भरते तिथं नारळ फोडावे लागतात आणि आता आपण दर्शन घ्यायचं। मंदिराचं जे सालावादप्रमाणे प्रत्येकाकडं साल येतं की बाबा मंदिर ह्याच्याकडं वर्षातून यासनी येतो। आता जी चालू आहे मंदिरात साल ती ह्यांच्याकडे आहे, प्रवीण गोडबोले सावळज। हे पुराण काळातलं मंदिर आहे। म्हणजे असं मानलं जातं की आपले जे रामदास स्वामी आहेत त्यांच्या स्थापनेतून निर्माण झालेलं मंदिर असं संबोधलं जातं। आणि याची जी पूजा अर्चा वगैरे जी आहे ते म्हणजे साधारणतः आम्हाला 1800च्या दरम्यान आम्हाला आलेली आहे। त्यापासून आम्ही आणि पूजा करतो। त्यासोबत ही जी यात्रा वगैरे जी भरवली जाते ते श्रावण महिन्यातली शेवटचा जो शनिवार राहतो, जो कोणताही असेल, 4 येईल 5 येईल, त्या दरम्यान आपली यात्रा ही भरते। आणि या पंचक्रोशीतले जेवढे काय 12 गावं आहेत त्या 12 गावचे लोक या यात्रेसाठी इथं उपस्थित राहतात। आणि त्यासोबत आपल्या इथून कर्नाटक मधले पण काही लोक येतात, काही कोल्हापूर जिल्ह्यातले येतात। म्हणजे जे आपल्या महाराष्ट्र मधले जे काही ठराविक जिल्हे मोठे आहेत ते पण सगळीकडून आपल्या भाविक भक्त येत असतात। आपली यात्रा ही 2 दिवस साधारणपणे या सगळ्या पंचक्रोशीची सर्वात मोठी यात्रा, सगळ्यात मोठी जर तालुक्यात म्हणला तर आपल्या भागातली तर सावळची यात्रा ही मोठी भरते।
या गावचे म्हणजे पुजारी म्हणूनच चंद्रकांत गोडबोले यांचा मी मेव्हणा आहे. आम्ही या ठिकाणी यात्रेनिमित्त या ठिकाणी पाहुण्यांना मदत करण्यासाठी देवळामध्ये वगैरे आलेलो आहोत. गावच्या या मंदिरामध्ये या पंचकृषीमध्ये एक सिद्धेश्वर म्हणून हे प्रसिद्ध मंदिर आहे, देवस्थान आहे. आणि या देवाला गेली 2-3 दिवस आम्ही या ठिकाणी पाहतोय. तर या देवाला भरपूर या पंचक्रोशीतील लोकांचं प्रेम असल्यामुळं या ठिकाणी गर्दी दिसते, पाहायला मिळते. तर या गावचं सुद्धा या देवासाठी चांगल्या प्रकारचं असं सहकार्य आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. आता बहीण आपल्याला नारळ फोडलेला आहे. ही देवाची सुरुवात करताना आम्ही इकडून येतोय. आता आम्ही फर्स्ट टाइम मारुतीला मारुतीला आपण दर्शन घेऊया आणि नंतर आपण पूर्ण म्हणजे आपल्या देवस्थानचं आपण राऊंड मारू. आता देवाची एक आहे तिथं आपण नारळ फोडला की इकडं आपण मारुती आपलं हे पहिल्यापासून आहे तिथं आधी जायचं. त्यानंतर आपण गणपती, मग हे आपलं विठ्ठल रुक्मिणी. या मंदिराच्या परिसरामध्ये पूर्वीच्या शेळा तसेच विरगळ देखील आपल्याला आढळून येतात. तर या ठिकाणी एक विरगळ आहे पहा. आणि आता विरगळ म्हणजे काय, गावातील किंवा नगरातील जर एखाद्या वीराला वीरमरण आलं तर त्याच्या स्मरणार्थ किंवा त्याची आठवण राहावी म्हणून त्याची जी शेळा आहे ती उभा केली जात होती. या विरगळीमध्ये 3 प्रसंग आहेत. जो पहिला प्रसंग आहे तो युद्धाचा प्रसंग आहे. आणि युद्धामध्ये वीरमरण आल्यानंतर अप्सरा स्वर्गात घेऊन जात आहेत, म्हणजे स्वर्गारोहण. आणि जो सर्वात वरती जो आहे ती स्वर्गप्राप्ती, की जी शिवपिंड आहे ते पुरोहित पूजा करतात. आणि सर्वात वरती कलश म्हणजेच मोक्षप्राप्ती. त्याच्या बाजूलाच भैरवांची मूर्ती आहे. तसेच अजून एक विरगळ आहे. आणि तसेच हरळे कन्नड लिपीमध्ये एक शिलालेख आहे, मात्र तो आता आपल्याला वाचता येत नाही आहे कालांतरामुळे. आम्ही ते पूर्णपणे मंदिराला प्रदक्षिणा करूयात. आता आम्ही विठ्ठल मारुती दर्शन घेतलं, गणपतीचं घेतलं, विठ्ठल रुक्मिणीचं घेतलं. आणि ते जुनं काय तत्व आपल्याला आहे ते गद्देगड हे ते आपल्या पुरास्थानचं ते देवस्थान दर्शन घेतलं. आता आपण मंदिराला आपण येणं घालूया. शेजारी पण एक वैशिष्ट्य आहे, त्या पिंपळाचं झाड आहे ना, माणसं म्हणतात हित आहे, पण माझ्या दृष्टिकोनानं मला पण घरचे सांगतात हे की बा शनिवारी गेलास की सावशेदाला पाय पडला, मारुतीला पाय पडला की पिंपळा झाडाचं दर्शन घ्यायचं की दिवस चांगला जातो. ही मला पण माहिती नव्हती. ही माझ्या घरच्यांनी, माझ्या आईने मला सांगितलंय की बा देवळात पाया पडतोच आपण रोज, श्रद्धा आहे, ह्याचं काहीतरी श्रद्धा आहे. ही गावची यात्रा. आणि ही काय हे आमच्या गावात आता सण यात्रा काय म्हणायचं त्याला की बा पारायण वगैरे बसता सप्ताह असते. त्या सप्त्याला खाली महादेव मंदिरात श्रावणाची सप्ताह बसते. पारंपरिक आमच्यात चालत आलेले आहे. आणि हिथंच ही कायला वगैरे आम्ही सजवतो, गावाला खीर वगैरे जाते. हे म्हणजे पारंपरिक चालत आलेली प्रसादासाठी जिथल्या हा ठीक आहे. आपण आता दत्त मंदिरात दर्शन घ्यायचं. सगळ्या खेडपाडे सगळे सगळ्यात मोठी यात्रा किंवा दसरा म्हटलं की सवशे तर प्रसिद्ध आहे. तेवढी माणसं येतात, इथं जातात. आता तुम्ही पाहू शकता इकडं
सावळची सिद्धेश्वर देवाची यात्रा ही सावळच आणि सिद्धेवाडीचं ग्रामदेवत आहे. यात्रा तासगाव तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा भरते. तसंच हा देवाचा मूर्ती आहे ही मारुती रूपातली आहे आणि हा दसरा असतो. हा पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दसरा म्हणून नावाजलेला आहे सावळचा. त्यामुळं येथे येणाऱ्या भाविकांची गर्दी भरपूर असते. श्रावणातल्या शेवट शनिवार हा रविवार हा यात्रेचा दिवस असतो. यात्रेला प्रामुख्याने भाकरी उसळ हा नैवेद्य असतो. पूर्णपणे शाकाहारी देव असून सावळ व सिद्धेवाडी म्हणजे किती आसपासच्या 8-10 गावातील संपूर्ण लोकांचं ही आराध्य देवता आणि श्रद्धास्थान आहे. आता कळलं चटणीशिवाय बघणी होत नाही. त्यांची चांगली कल्पना आम्हाला आहे. कळलं खाऊन हाणायने म्हणा. कळलं कळलं पाहतो राहा.